मंडळी, आजकाल लोक कधीही कुणालाही कुठल्याही कारणावरून हाणायला सुरुवात करतात. त्याला काही खास कारण किंवा मुद्दा लागत नाही, असंच काहीसं या व्हिडिओत घडताना दिसतंय. मंडळी, ही दृश्य आहेत संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील एका हॉटेलमधल्या स्वयंपाकघरातील. हॉटेलमध्ये काहीतरी वाद होतो आणि तो वाद इतका चिघळतो की हॉटेलमध्ये जेवायला आलेली मंडळी थेट स्वयंपाकघरात घुसून स्वयंपाक करणाऱ्या दोघांना बेदम मारहाण करते. एका स्वयंपाकी तरुणावर जोरदार भांडे फेकले जातात, तर दुसऱ्याला थोडीही तमा न बाळगता वाटेल तशी मारहाण करण्यात येते. या प्रकरणी वाळूज पोलीस अधिकचा तपास करतायत. मात्र ज्या गोष्टी बोलून सोडवता येतात तेव्हाही मारहाण करणं किती योग्य आहे, हा विचार आता प्रत्येकानं करायला हवा. आजकाल वाहन चालकांना आपण वाहन चालवतो की विमान उडवतो याचं भान राहिलं नाही. भरधाव वेगात वाहन चालवताना ते स्वतःसोबत दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालतात. असाच एक अपघात अकोला शहरातील मोठ्या उमरीत झालाय. लग्न समारंभ आटोपून एका बँड पार्टीची गाडी निघाली होती. लग्न तर आटोपलं होतं, तरी बँड पार्टीला कसली घाई होती देव जाणे. या गाडीने भरधाव वेग घेतला आणि पुढे जाऊन एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात बँड पार्टीतील तरुणांसह दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. म्हणूनच हे असे अपघात टाळण्यासाठी सर्वांनी जास्त सावध राहण्याची आणि वाहन चालकांनी नियमांचं पालन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पोटच्या लेकराला थोडा वेळ सुद्धा स्वतःपासून लांब ठेवणं आईसाठी खूप कठीण असतं. त्यातच मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून 3 दिवसांच्या नवजात अर्भकाला पळवून 72 तास झाले, तरी अद्याप पोलिसांच्या हाती यश आले नाही. नवजात अर्भक पळवून नेणाऱ्या महिलेचा मिरज तालुक्यातील अंकलीपर्यंत माग निघाला होता. त्यानंतर या ठिकाणी संबंधित महिला रिक्षातून उतरून नवजात अर्भकासाठी दुधाची पावडर आणि दुधाची बाटली घेऊन पुन्हा पसार झाली. या प्रकारचा पोलीस आता तपास. हल्ली वाढलेल्या उकाड्यामुळे एकंदरीतच देशातलं वातावरण तापलंय. त्या तापलेल्या वातावरणात वाहनही तापतंय. विविध कारणांनी वाहनांना आगीच्या घटनाही समोरतात. उत्तर प्रदेशातल्या फतेहपूरमध्ये अशीच एक घटना घडली. एक जीप इतकी तापली की रस्त्याच्या मधोमध बंद पडली. नंतर तिच्यातून धूर निघू लागला. येणाऱ्या जाणाऱ्यांनी गाडीतल्या प्रवाशांचं त्यांच्याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे गाडीतील प्रवासी वेळीच बाहेर पडले. मात्र तिथं असलेल्या नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली आणि त्यांची सुद्धा पळापळ झाली. मात्र समोरच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत आग विझवण्याच्या साहित्याच्या सहाय्यानं आगीवर नियंत्रण मिळवलं. असं काही आपल्या आजूबाजूला घडत असेल तर घाबरून न जाता काही क्षण शांतपणे विचार करायला हवा. कदाचित त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना टळू शकते. लहान मुलं इतकी अवखळ चंचल असतात की बालिशपणात अजाणतेपणी ते काय करतील याचा काही नेम नसतो. त्यांचा हा बालिशपणा अनेकदा नुकसानदारकही ठरतो. जगातल्या आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलच्या पार्किंग परिसरात अशीच एक घटना घडली. ताजमहलच्या पश्चिम पार्किंगमध्ये एक कार उभी होती. त्यावेळी त्या कारचा हँडब्रेक एका निरागस चिमुकल्यानं ओढला. त्यानं कुतूहलापोटी वाहन चालवणाऱ्या पालकांच्या कृतीचं अनुकरण केलं, पण त्यानंतर होणाऱ्या परिणामांविषयी त्याला ठाऊकही नसावं. त्यानं हँडब्रेक काढल्यानंतर कार अनियंत्रित झाली. मागे सरकत एका दुकानाला जाऊन धडकली आणि त्यामुळे त्या ठिकाणी उभ्या असलेल्या पर्यटकांना गंभीर इजा झाली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुलांवर पालकांनी लक्ष ठेवायला हवं, कारण त्यांचा निरागसपणा कुतूहल गंभीर घटनांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. मंडळी, क्रूरतेचा हा कळस पहा. राग येणं माणसाला साहजिक आहे, मात्र रागात कुणाचा जीव घेण्याची भावना म्हणजे राक्षसी वृत्ती आहे. हे दृश्य आहेत दिल्लीतील महिलापालपूर भागातील. वेगात होणारे अपघात, कधी वाहनांवरील नियंत्रण सुटून होणारे अपघात आपण पाहिले. कारण हा सुरक्षा रक्षकाने हॉर्न वाजवण्यास मनाई केली, मात्र आपण अतिशहाणे आपल्याला कोणी शिकवतंय हे त्याला सहन न झाल्याने त्याने थेट सुरक्षा रक्षकावर गाडी चढवली. पोलिसांनी या चालकाला अटक केली, मात्र स्वतः नियमांचं उल्लंघन करून दुसऱ्यावर दादागिरी करणारी ही वृत्ती
नष्ट होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत चालली आहे. गोळीबारासारख्या घटना सातत्याने घडत असतात. बाईकवरून गोळीबार करून फरार झालेल्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. मात्र या दृश्यात दिसणारा हल्ला हा थेट दुकानात घुसून करण्यात आलाय. झारखंडमधील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात 2 आरोपी संपूर्ण चेहरा झाकून आले आणि पंखा दाखवण्याची मागणी केली. यावेळी दुकान मालक इतर ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू दाखवण्यास व्यस्त होता. याच परिस्थितीचा फायदा घेत त्या आरोपींनी मालकांवर गोळी झाडली आणि पळ काढला. दुकान मालक खुर्चीवरून उठून त्यांच्या मागे पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दुकानाच्या दारातच कोसळला. तरुणांची टवाळखोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नियमांचं उल्लंघन करून मनमानी कारभार करणारे हे तरुण पहा. मध्य प्रदेशातील शिवपूरमधील ही दृश्य. पेट्रोल पंपवर तुफान राड्याची ही दृश्य. मात्र कारण काय तर सिगारेट. मालकाने तरुणाला पेट्रोल पंप परिसरात सिगारेट पिण्यास मनाई केल्याने चालकाने तरुणांचा हा संताप पाहायला मिळाला आहे. बरं, तरुणांचा माज इतका की नियमांची पायमल्ली करायची आणि मग स्वतः खरं करण्यासाठी असा राडा घालायचा. तरुणांचा इतका संताप होता की एकाने आधी पाईपने पंप मालकाला पळवत मारलं आणि मग सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या तरुणांना पोलिसांनी अटक जरी केलं असलं तरी नियमांच्या चौकटीत राहायला तरुण कधी शिकणार हा प्रश्न आता निर्माण होतो. राजकीय कार्यकर्त्यांची दादागिरी आपल्याला अनेक प्रसंगी पाहायला मिळते. तसाच एक प्रकार आता राजस्थानमधील सवाई माधोपूरमधील एका टोल नाक्यावर पाहायला मिळाला. भाजप आमदार जितेंद्र गोठवाल यांच्या समर्थकांनी टोल कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. आमदारांची गाडी टोलवरून निघाल्यावर ताफ्यातील इतर गाड्या निघत असताना टोलचा बॅरिकेड गाडीवर पडल्यामुळे या कार्यकर्त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना बेदम पद्धतीनं मारहाण केली. Thank you.